यानंतर बातमी आहे ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासंदर्भातली। मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंची जागा वाटपावर चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे। तसंच ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला 70 जागा देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे युती आधीच ठाकरेंमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। शिवसेना 70 जागा द्यायला मनसेला तयार आहे, कोण बोललं असं? तसं कुठचाही निर्णय झालेला नाहीये। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानं ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाच्या हालचाली सुरू झाल्यात। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मनसेला 70 जागा देण्याची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान या फॉर्म्युल्यावर वरिष्ठ नेत्यांमध्ये प्राथमिक सहमती झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 जागा आहेत, त्यापैकी 157 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला आणि 70 जागा मनसेला देण्याची तयारी असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात मनसेला प्रत्येकी 2 जागा देण्याची तयारी ठाकरेंच्या शिवसेनेची असल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र काही मतदारसंघात मनसेनं 3 जागांची मागणी केली आहे। वरळी विधानसभा, शिवडी, दादर माहीम विधानसभा, भांडूप या भागातल्या मतदारसंघात मनसेकडनं अधिक जागांची मागणी होती आहे। मनसे आणि शिवसेनेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर मनसे नेते संदीप देशपांडेंनी स्पष्ट बोलणं टाळलं। जागा वाटपाचा कोणताही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तर युती करायची असल्यास अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो असं विधान सचिन अहिर यांनी केलंय। शिवसेना 70 जागा द्यायला मनसेला तयार आहे, कोण बोललं असं? अशी चर्चा आहे। नाही, कोणाची चर्चा आहे? अशा जर तरच्या चर्चांना मी कसं उत्तर देऊ? कोण बोललं असेल तर मला सांगा, त्यांचं नाव घ्या, मी बोलतो। 70 जागा दिल्या, पण कोण दिल्या, गेल्या, आल्या, 100 जागा दिल्या, 200, या चर्चांना अर्थ नाही ना। तुम्ही ऑफिशियल कोण बोललं असेल शिवसेनेमधनं तर मला सांगा, त्यांचं नाव घेऊन मी उत्तर देतो। जर आपल्याला युती करायचं असेल तर आपल्याला कुठे ना कुठेतरी थोडा त्यागाची भूमिका त्या विधानसभामध्ये घ्यायला पाहिजे। ही भूमिका ही पक्षप्रमुख ज्यावेळी आमच्याशी अंतर्गत बोलतात त्यावेळी विचारण्याचं काम करतात। अर्थात तसं कुठचाही निर्णय झालेला नाही आहे, कारण शेवटी जे विद्यमान असलेले जे आमचे महानगरपालिकेचे जे सीट्स आहेत ते तर आम्हाला शाबूत ठेवावं लागतील। जे आमच्यातून सोडून गेलेले आहेत ते 2रे नंबर 3रे नंबर क्रमांकाचे उमेदवार पण आमच्याकडे तयार आहेत आणि गेल्या 1.5-2 वर्ष निष्ठेने ते आमच्याबरोबर राहत आहेत, काम करतायत, त्या भागामध्ये नेतृत्व पण देखील करतात। दरम्यान अद्याप युती झाली नसल्यामुळे जागा वाटपावर चर्चा झाली नसल्याचं देशपांडेंनी म्हटलंय। युती झाल्यानंतर या संदर्भात राज ठाकरे निर्णय घेतील असंही संदीप देशपांडेंनी सांगितलं। मुळात अजून शिवसेना आणि मनसे या युतीची ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेब घोषणा करतील त्या दिवशी मला असं वाटतं आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देता येईल। अजून अशा प्रकारची कुठलीही घोषणा किंवा निर्णय हा सन्माननीय राजसाहेबांनी जाहीर केला नाहीये, त्यामुळे या गोष्टीमध्ये बोलण्यास मी असमर्थ आहे। ज्या दिवशी जाहीर करतील त्या दिवशी आपल्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर देईल। ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला 70 जागा देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली। मात्र राज ठाकरेंच्या शिवसेनेचा हा प्रस्ताव मान्य करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।